हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप बरे असाल. कधीतरी रिप्लाय पण देत जा. हां, हे आज माझे मी केस धुतलं त्याच्यामुळे थोडीशी भूतासारखी दिसते आणि सगळे वाईट केसेस झालेत बघा. मेहंदी लावायची आहे. दररोज विचार करते मेहंदी लावेन, मेहंदी लावेन, मेहंदी लावेन, मेहंदी लावेन. मी विसरून जाते. विसरून जात नाही, आळशीपणा करते. पिंपलवर पिंपल येतात. आय डोंट नो वाय. तर मग कसा गेला तुमचा दिवस? आय होप चांगला गेला असेल. मी शाळेत दुसऱ्यांदा बोलते शाळेत व्हिडिओमध्ये. मे बी रील्स बनवत होती त्याच्यामुळे काही चेंज वगैरे केलं नाही. क्लासमध्ये आली, थोडासा नाश्ता वगैरे केला, क्लासमधून आली, नाश्ता वगैरे केला आणि रील्स बनवत बसली. वेळ लागला आता रील्सचा. मज्जा येते असं. आ तुझे न बाहों में भर के काय काय एक्सप्रेशन देते ते मला पण नाही माहिती. कधी कधी निघून जातात जे नॅचरली. आम्ही तर टॅलेंटेड आहेत की नाही ते तुम्ही ठरवतात. तर असं आहे. आज काय क्लासमध्ये म्हणजे मी मुलांना सांगू इच्छिते. केवढं मराठी मी बोलले ना. मला मुलांना सांगायचं, छोटे छोटे मुलं असू दे, मोठे मोठे मुलं असू दे, आपण काय चुकी करतो ना, तर आपण त्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. ठीक आहे, होते चुकी, सगळ्यांकडे होते. माणूस आहे म्हटल्यावर चुकी होणारच. म्हणजे कोणताही स्कॉलर मुलगा असू दे किंवा डफर मुलगा असू दे किंवा कोणताही मुलं असू दे, त्याने आपली चूक कबूल करायला हवी. म्हणजे आपल्याकडून काय चुका होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगते, जसं समजा आता आपण काय कॉपी केलं किंवा आता मी तुम्हाला सांगितलेलं, एक मुलगा होता माझ्या क्लासमध्ये, त्याने काय केलेलं, त्याने ना काहीतरी स्पेलिंग त्याची मी रॉंग दिलेली आणि मला बरोबर आठवतं. जेव्हा मी चेकिंग करते ना, माहीत नाही, मला ना असं बोलू नाही शकत, पण मला असं ना कोणी म्हणजे मी कोणाला पैसे द्यायचे बाकी आहेत आणि कोणाकडून मला पैसे घ्यायचे ते बरोबर माझ्या डोक्यात बसतं. बाकीचं काय बसणार नाही. आणि स्टडीजच्या मामल्यामध्ये पण माझं थोडंसं चालतं डोकं, की हां काय मी चेक केलेलं, कधी चेक केलेलं, हे सगळं माझ्या लक्षात येतं. आणि मी काय चेक करते, पूर्ण पेपर बघते मी व्यवस्थित, की कसं चेक करते मी. तर त्या मुलाची स्पेलिंग त्याने आय थिंक सी होती, म्हणजे सी का आय का काहीतरी होतं, तर त्याने बरोबर ती लिहिलं नव्हतं. तर त्याने मग ना त्याला ना नंतर ना काहीतरी स्पेलिंग मला आता आठवत नाही, मी शायद व्हिडिओमध्ये बोलली पण आहे. तर त्याने ना क्यू करून टाकलं आणि त्यावेळेला मी त्याला बोलली, तूने गलती की है तो बोल, हाँ गलती हुआ है, सॉरी बोल दे, बाकी कुछ नहीं, मेरे को कुछ लेना देना नहीं है, मैं तो म्हणजे म्हणजे त्याचं हे अर्थ नाही आहे की म्हणजे आपण काहीतरी बोलतात ना, आपण काहीतरी, म्हणजे मला माहिती नाही मी काय बोलते, मला स्वतःला कळत नाही. म्हणजे मी बोलते की याचा अर्थ हे नाही की आपल्याला एकदम काय मला वर्ड बोलायचं आहे, की आपली इज्जत गेल्यासारखं. हे बोलायचं की तुम्ही छोटी मुलं आहेत, तुमची इज्जत आहे, तुमची रिस्पेक्ट आहे, असं नाही बोलत मी. पण एकदम काय इज्जत वगैरे काहीच नसतं, हे माझं मान्य आहे. सोसायटी स्टँडर्ड्सनी चालू नका. तुमचं स्वतःचं काय बोलतात, एक हे आहे, अस्तित्व आहे. तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. आणि जर तुमची चूक असेल तर सॉरीही बोला. चूक असली तर आपण सॉरी बोलतोच. मी पण चुकते, मी पण ह्युमन आहे, तर मी तर सॉरी बोलते. जेव्हा मी चुकते तेव्हा सॉरी बोलते, जेव्हा चुकत नाही तेव्हा मी सॉरी नाही बोलत. माझ्या हजबंडला तर कोण मला माहीत नाही, आता हे व्हिडिओज पण बनवतात की कोण बायका सॉरी नाही बोलत आपल्या हजबंडला. पण मी बोलते माझ्या हजबंडला, जेव्हा सॉरी बोलायचं असेल तेव्हा बोलते. मी छोट्या छोट्या गोष्टींवरही सॉरी बोलते, मग तो पण मला सॉरी बोलतो. आमची काय चूक झाली की आम्ही एकामेकाला सॉरी बोलतो. आणि सॉरी बोलण्यात काय असं हे नाही की ॲटिट्यूड वगैरे काय, म्हणजे आपलं काय, मला वर्ड बोलायचं मला सुचत नाही. तर सॉरी बोलून काय कोणाचं काय वाईट नाही होणार आहे. आणि उलटं आपण जास्त थोडं बोलतात ना, जास्त आपल्याला एका दुसऱ्याशी रिस्पेक्ट राहील. तर ते मोठ्या माणसांमध्ये, मी छोट्या माणसांचं बोलत होती, की जर तुमच्याकडून चूक होते, जर तुम्ही स्कॉलर असाल, जर तुम्ही डफर असाल, डफर आणि डब्बा असं काहीच नसतं. पण मी सांगते, जे मुलं वाचत नाही ना, त्यांना मला थोडंसं मोटिवेशन करायला बोलायला लागतं, मग ते वाचतात. तर मी तसं बोलते, असं मी बोलत, सगळ्यांना डोकं आहे, सगळे चांगलंच वाचतात, पण डोकं लावत नाही. ते लोकांना डोकं खेळामध्ये असतं, भलत्यामध्ये असतं, असं असतं.
तर मी सांगत होती की त्या लोकांनी ना, मुलांनी ना पटकन असं सॉरी बोलायला पाहिजे. म्हणजे तिथेच तेच हे होऊन जातं. म्हणजे माझ्या क्लासमध्ये आज एक घडलं, तर ती मुलगी सॉरीच बोलत नव्हती. ती म्हणजे तिने कॉपी केली तर ती बोलते की नाही, मी कॉपीच नाही केली, की कॉपीच नाही केली. तर माझं म्हणणं आहे, ठीक आहे ना, सॉरी बोलून काय होतं आहे. दुसरी मुलगी बोलते, नाही मिसनी मला सांगितलेलं की तू मला दाखव करून. तर असं झालं. तर मी बोलत होते कॉपी करते, ठीक आहे ना, होतं कॉपी, काय होत झालं कॉपी केलं तर, ठीक आहे ना, सॉरी बोला. आणि कुठे बोर्डची एक्झाम देतात ना तुम्ही लोकं, बोर्डच्या एक्झाममध्ये. आणि मी कुठे स्कूलमध्ये आहे ना, मी स्कूलमध्ये तर नव्हते, मी क्लासेस घेते आपलं ट्युशन्स नॉर्मली. तर त्याच्यामध्ये ठीक आहे ना, होतं कॉपी, मग काय झालं, मग काय बिग डील काय आहे. मग ठीक आहे ना, मग सॉरी बोला ना, झालं ना, खतम करा. पण नाही, ती मुलगी नाही, काहीच नाही, ती सॉरीच बोलत नाही, रडायला लागली ती. मग नंतर मी म्हटलं सोड, आता जाऊ दे, आता काय आता करत बसायचं. मग बिचारी मी तिला सांगितलं, तर मला तिच्याबद्दल वाईट वाटायला लागलं, त्या मुलगीबद्दल. पण ठीक आहे, पण असं मला असं वाटतं की तिने किंवा कोणत्याही मुलांनी जर चुकी केली, छोट्या मुलांनी, मोठ्या मुलांनी, तर सॉरी बोलावं. आपल्या आईबापांना पण आपण उलटं बोलतो कधी कधी, होऊन जातं असं नाही. आपण ह्युमन बिंग आहे, आपल्याकडून म्हणजे गलतीने पण होतं आणि आपण जाणून बुजून पण कधी कधी उलटं सुलटं बोलतो. तर ठीक आहे ना, सॉरी बोललं तर काय होतं आहे. तर माझी मम्मी व्हिडिओ बघेल आणि बोलेल की तू सॉरी बोलतेस का. मी किती वेळा सॉरी बोलते यार, मी जवळ पण जाते मम्मीच्या, मम्मी मला हकलून टाकते रागात. माझ्या मम्मीला राग येतो मी जेव्हा जवळ जाते तिच्या, म्हणजे तिच्याकडून म्हणजे काय माझ्याकडून समजा उलटं बोलून झालं आणि त्याच्यानंतर मी सॉरी बोलायला गेली, मस्का लावायला गेली, तर माझी मम्मी मला अशी हडतड करते, जा इकडून मला नाही बोलायचं, असं असतं. तर मग नंतर मग थोडा तिचा राग शांत होता. ती खूप सेन्सिटिव्ह आहे माझी मम्मी, खूप चांगली. आय लव्ह यू मॉम. अँड माझे पप्पा कसे आहेत माहिती आहे, वरून नारळसारखे, वरून कडक आतून नरम, अशा आहेत माझे पप्पा. खूप प्रेमळ आहेत, खूप चांगले आहेत. मम्मी पप्पाचं नाव काढलं तर मी इमोशनल होऊन जाते. सो आय हॅव टू चेंज द टॉपिक. तर असं आहे, तर मुलांनी सॉरी बोलायला हवं, असं माझं म्हणणं आहे. तर छोट्या मुलांनी पण लक्ष द्या की आपल्याकडून चुका होतात, तर सॉरी बोला. ते आपले फादर असू दे, मदर असू दे, भाऊ असू दे, टीचर असू दे, जी तुम्हाला शिकवते ती तुम्हाला बघते यार, तो जे पण असेल ते तुम्हाला बघते, तुमचं पूर्ण नेचर माहिती आहे त्याला किंवा तिला. सो यू हॅव टू से सॉरी. सो हा व्हिडिओ जाम मोठा झाला. सो माहीत नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत की नाही, मला व्ह्यूज खूप कमी येत आहेत यार, सपोर्ट करा. मी हा यूट्यूब चॅनल ह्याच्यासाठी काढलेला की कोणाला ज्यांना एन्झायटी होते, मी परत रिपीट करते, ज्यांना एन्झायटी होते त्यांच्यासाठी मी हा काढलेला यूट्यूब चॅनल. पण मला कोण रिप्लाय नाही देत की मला एन्झायटी होते, मला हे येतं ते येतं. शायद ते लोक लपवत असतील, काय माहीत नाही. पण मला असं काय वाटत नाही, लपवण्यासारखं काय आहेच नाही. एन्झायटी सर्वांना होते, सर्वांना असते, फक्त माझी सिव्हिअर आहे, माझी जास्त आहे. तर एन्झायटी मला होते, तर मग छातीत वगैरे दुखतं, चक्कर पण येतात कधी असं वाटतं की पूर्ण असं आता घर हलतं आहे, छातीत दुखतं, असं वाटतं आज लास्ट दिवस. कधी ना कधी तर असणारच आहे लास्ट दिवस, असं काय नाही. तर मग बघा, रिप्लाय करा, मी तुमच्या रिप्लायचं वाट बघते. चांगले कॉमेंट्स करा, वाईट कॉमेंट्स नका करू. आणि वाईट कॉमेंट्स करायचं असेल तर नकाच करू, ठीक आहे. टेक केअर गाईज. लाईक, सबस्क्राईब अँड कॉमेंट. सपोर्ट मी. थँक्यू. लव बाय.